गुड मॉर्निंग गायज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी मनोज निवत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती परत एकदा स्वागत करतो. सो फायनली गाईज फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि आता पटकन रेडी झालो. सो लागले आता भूक. सो आता खाली जातो पटकन आणि काहीतरी नाश्त्यासाठी घेऊन येतो फटाफट. फायनली गाईज नाश्ता घ्यायला निघालो आहे घराच्या बाहेर. ऊन तर बघा किती लागतो आहे. उन्हाळ्याचा टाईम पण चालू झाला आहे. जर तुम्ही घराच्या बाहेर पडत असाल तर पाणी वगैरे भरपूर प्या, कारण ऊन खूप लागतो आहे. तब्येतीची काळजी घ्या. बरं झालं सनस्क्रीन वगैरे तरी लावून निघालो आहे, कारण एवढा ऊन पडतो आहे. नाश्ता घ्यायला पोचलो आहे. तो आता तुम्हाला दाखवतो काय काय घेत होते. चला नाश्ता घेऊया. तो गाईज आता त्यांना सांगितलं आहे मसाला डोसा पार्सल बनवायला. आता पहिला मसाला डोसा पार्सल घेतो आणि मग निघूया. तेच पार्सल घेऊन निघालो आहे आता. तो जाऊया आता घरी. नेहमीच्या दुकानातूनच घेतलो, जो की टाकी रोडला आहे. तो तिथे गेलो आणि त्याला पहिला सांगितलं की मसाला डोसा आहे की मैसूर डोसा आहे. सो पहिला गेलो आणि मैसूर डोसा घेतला आणि मग तिथून घेऊन निघालो फटाफट. आता पहिला घरी जातो, कारण खूप ऊन लागतो आहे. म्हणजे चालू पहिला घरी. गाईज ऊन जाम लागतो आहे. सो आता आलो आहे पहिला लस्सी घ्यायला. तो पहिला लस्सी घेऊया आणि मग घरी निघूया, कारण खूप ऊन लागतो. कितना हुआ? फायनली लस्सी वगैरे घेतली आता आणि निघूया. काही आता नाश्ता पण घेतलेला आहे आणि लस्सी पण घेतलेली आहे. सो आता इथून निघूया. इथे गाईज फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता नाश्ता करायला घेऊ पहिला फटाफट. सो गाईज पहिला फ्रेश वगैरे झालो आहे आणि त्याच्यानंतर आता घेतला आहे नाश्ता करायला. नाश्त्यामध्ये आहे मसाला डोसा आणि चटणी. चटणी त्याने एकच दिला मला वाटते, कारण दुसरी चटणी द्यायला तो विसरला आहे. आणि या साईडला आहे तो लस्सी आता नंतर खाऊया. सो चला पटापट पहिला खाऊन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. सो फ्रेंड्स, आता नाश्ता वगैरे करून झालं आहे. आता लस्सी खायला घेतले. सो या लस्सी खायला. तो काही जेवायला घेतो आहे, या जेवायला. सो मगाशी गेलो होतो बाहेर मित्राकडे कपडे वगैरे घ्यायला, तर तिकडेच मला लेट झालं. सो 1-2 तास माझे तिकडेच गेले. सो आता घेतला आहे जेवायला, कारण लेट झालं आहे. तर हे बघा काय जेवायला आहे. डाळ भात
आणि भाजलेला पापड. सो जेवायला घेतला, या जेवायला. असं पहिला जेवतो आणि मग बघूया, तुम्हाला दाखवतो टी शर्ट वगैरे काय घेतले ते, कपडे घेतलेत ते. तर मित्रांनो झाले दुपार आणि आता झालं आहे लंच टाईम, म्हणजे जेवणाचा टाईम झाला आहे. सो आता मी घेतलं आहे जेवायला. जेवायला बघा काय आहे, डाळ भात आणि भाजलेला पापड. सो बेसिकली काय झालं, मी गेलो होतो मित्राकडे. सो मित्राकडे गेलो तेव्हा मला झालं लेट. सो 1-2 तास माझे तिकडेच गेले आणि कपडे जे मला पाहिजे होते ते मिळत नव्हते. तर मी आता दुसरे घेऊन आलो आहे. नेक्स्ट टाईम जाईन तेव्हा ते कपडे भेटलेत तर ठीक आहे. सो आता ते घेऊन आलो आहे. तुम्हाला आता जेवल्यावरती दाखवतो तुम्ही काय काय घेतलेत ते. सो भेटूया जेवल्याच्या नंतर. तर फायनली काही जेवण वगैरे झालेलं आहे आणि मी तुम्हाला आता टी शर्ट दाखवतो. सो मगाशी गेलो होतो मित्राकडे टी शर्ट घ्यायला. सो कॅज्युअल टी शर्ट घेतल्या प्लेनमध्ये, कारण आता गरमी पण चालू झाली आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे प्लेन टी शर्ट नव्हत्या घालायला. सो टी शर्ट घेऊन आलो आहे. सो तुम्हाला आता दाखवतो मी काय टी शर्ट आणलेत ते. फक्त 3 टी शर्ट आणलेत. सो बघा आता तुम्ही. सो हा टी शर्टचा ब्रँड आहे पोशाख, मित्राचं शॉप आहे. तर त्याच्याकडून टी शर्ट आणलेत मी. सो आता मी तुम्हाला वेअर करून दाखवतो की कशा आहेत, काय वगैरे आहेत त्या. या 3 टी शर्ट असे आणलेत, 3 कलर आहेत त्याच्यामध्ये. सो आता मी तुम्हाला वेअर करून दाखवतो की कसे वाटतात ते मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही. सो गाईज ही आहे पहिली टी शर्ट, ही आहे दुसरी टी शर्ट. कसे आहे ते सांगा कमेंटमध्ये मला. 3 आणि ही आहे टी शर्ट नंबर 3. आणि जर तुम्हाला पाहिजे असतील, वसई विरारमध्ये जर तुम्ही राहत असाल आणि तुम्हाला जर टी शर्ट पाहिजे असतील किंवा टी शर्ट शर्ट पॅन्ट वगैरे त्याच्याकडे भरपूर काय आहेत. सो मी त्याचा इंस्टाग्रामचा ID लिंकमध्ये टाकतो व्हिडिओमध्ये. सो तुम्ही त्याच्यावरून चेक करू शकता आणि मग ऑर्डर करू शकता किंवा डायरेक्ट स्टोअरला जाऊन व्हिजिट करू शकता. तर गाईज आज आहे भाऊजींचा बड्डे, त्यानिमित्त आम्ही आलो आहे केक घ्यायला. सो बाकी सगळी फॅमिली गेली आहे हॉटेलमध्ये. सो आम्ही पण केक घेतो आणि फटाफट निघतो हॉटेलमध्ये. हा केक आम्ही सिलेक्ट केलेला आहे गाईज. गुड मॉर्निंग गाईज. सो मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नेहमीप्रमाणेच आपण ब्लॉग एंड करायला विसरलो आहे. सो काल गेलो होतो भाऊजींच्या बड्डेला. सो तर तिकडे केक कट वगैरे केला, जेवलो आणि त्याच्यानंतर मग ब्लॉग एंड करायला विसरलो. सो आज दिवस दुसरा. सो त्याच्यामुळे आता ब्लॉग एंड करतो आहे. तर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाकीची नवीन गुड न्यूज आहे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये देतो. सो लेट्स बाय बाय.